तनिषा भिसे यांच्या प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा आणखी एक प्रताप समोर आलाय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तब्बल 22 कोटी रुपयांचा मिळकत कर थकवलाय। त्यामुळे पुणे महानगरपालिकेकडनं दीनानाथला नोटीस पाठवून कर भरण्याचे आदेश दिलेत। तनिषा भिसे यांच्यावर दीनानाथ रुग्णालयात उपचार करण्यात आले नाहीत। त्यांच्याकडे 10 लाख रुपये डिपॉझिटची मागणी करण्यात आली। त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान या प्रकरणानंतर दीनानाथ रुग्णालयावर टीकेची झोड उठवली जात आहे। हे सगळं सुरू असताना आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने महापालिकेचा 22 कोटी रुपयांचा मिळकत कर थकवल्याचं प्रकरण समोर आलंय। 2014 ते 2025 असा 10 वर्षांचा कर दीनानाथकडनं थकवण्यात आलाय। 22,76,76,871 इतका कर भरण्यात आलेला नाहीये। दरम्यान दीनानाथचे वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं। ही केस कोर्टात असल्याचं ते म्हणाले होते। मात्र महापालिकेने दीनानाथला पाठवलेल्या नोटिशीत याचा खुलासा देखील करण्यात आलाय। दीनानाथने कर आकारणी मान्य नसल्याने कोर्टात धाव घेतली होती, परंतु कोर्टाने 50% रक्कम आणि उर्वरित कर भरण्याचे आदेश दिले होते, असं महापालिकेने स्पष्ट केलंय। त्यामुळे कर न भरल्यास पुढील कारवाई करण्यात येईल, असं देखील महापालिकेकडनं आता सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे दीनानाथ आता उरलेला कर भरणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।